सो हे पब्लिक वेलकम टू बॅक अनिकेत हनुमंत व्लॉग्स. तर तुमचं स्वागत आहे आपल्या पुन्हा एकदा न्यू व्लॉगमध्ये. तर आज तब्बल 4 दिवस झालेत पाऊस कंटिन्यू पडतोय. आज आता पण पडतोय. हे बघा आबाळ बघा कसं आहे. तब्बल 4 दिवसापासून असाच आबाळ आहे आणि असंच पाऊस वगैरे पडतोय. 2 दिवस झालं तर मी घराच्या बाहेर निघाय नाही. खरंच 2 दिवस घरातच होतो. घराच्या तर बाहेर आलो पण नाही. थोडं पण बाहेर गेलो नाही तर घराच्या, माहिती आहे का. घरातच सगळं काय 2 दिवस तर घरातच होतो. 2 दिवस झालं काय ब्लॉग वगैरे पण नाही. आजपासून 2 दिवस पहिले इथंच ब्लॉग टाकलतो, ते बघितलं असेल तुम्ही. 2 दिवस झालं घराच्या बाहेर वगैरे काही गेलो नाही. पाऊस तर एवढा पडतो ना, एवढा म्हणजे की सांगूच नका. आता म्हणजे इतके दिवस काय पडला नाही आणि आता 4 दिवस झालं पडतोय, परंतु कंटिन्यू पडतोय. 4 दिवस झालं असंच वातावरण आहे. ह्याच्यापेक्षा काही खराब पण व्हायला नाही आणि म्हणजे चांगलंच आहे वातावरण, त्यात काय नाही. फक्त घराच्या बाहेर निघणं मुश्किल होते, कारण की लय पडतोय, म्हणजे लय घाण पाऊस पडतोय. 5 मिनिट पण थांबत नाही पाऊस. तर फायनली पब्लिक आता आलो बाहेर. तिथे टॅरेसवरती होतो, परंतु टॅरेसवरती थोडंसं दुसरं कोणी तर आल्यामुळे मी नाही आलो खाली. तर आता आलोय बाहेर आलोय. थोडंसंच बाहेर आलोय तर तेवढ्यात पाऊस पण चालू झाला राव. आलोय, हे बघा पाऊस पडतोय. पाऊस वगैरे पडतोय. काय आता पावसाचाच मोसम आहे भाई. आता तर पाऊस पडणारच. आज तर लगातार 4था का 5वा दिवस आहे पाऊस थांबत नाही. म्हणजे कंटिन्यू पडत नाही. 5 दिवस झालं सूर्य उगवला नाही असं समजा तुम्ही. कारण खरंच 5 दिवस झालं सूर्य उगवला नाही असं झालं इकडे राव. काही ते उठजडते, म्हणजे कधी सकाळ होते आणि कधी रात्र होते माहित पण नाही होत. आपलं फक्त 2 दिवस तर घरात गेले की असं वाटतं की डिप्रेशन मध्ये गेलं काही, खरं सांगतो नाही का. म्हणजे कसं 2 दिवस उठणं कवा झोपणं काहीच माहित नाही, टाइम टेबल. आणि फक्त खाणं झोपणं, उठणं खाणं झोपणं, फक्त एवढंच. दुसरं तर काही कामच नव्हतं. आणि ब्लॉग वगैरे पण टाकाय नाही 2 दिवस झालं. थोडा आळशीला तर झालंय. फक्त उठायचं, झोपायचं, खायचं एवढं झालं. आता तर सध्याला बाहेर आलोय. आता थोडंसं मस्तपैकी इकडे तिकडे फिरू. आता पावसात कुठं फिरणार, छत्री घेऊन यायचं काम होतं राव. छत्री घेऊन आलो असतो ना तर बरं झालं असतं, काय का नाही. आता आपण पावसात भिजलो नाही का. हे बघा आता बघा पाऊस चालू झाला आणि एकदम जोरात पडतो. एकदम नाही, मीडियम मध्येच पडतो, तरी पण आपण पावसात भिजलो. इथे पण पाऊसच पडतो समजा. आता आपण थांबलोय कडला एकदम पावसामध्ये भिजणे म्हणणं, भिजू नये म्हणून आता थांबलोय बहिणी. तरी पण केस बिस ओले झाले. फुकटच्या फाकट आपल्याला उगतच म्हणजे दवाखान्यामध्ये पैसे घालावं लागेल. नाही उगतच बाहेर येऊन म्हणजे घरातच होतो बसून, बाहेर जसा आलो तसा पाऊस तर होताच चालू. आणि मोठा आहे आलाय समजा. दवा यायला तर दवा एवढा नव्हता, आतापर्यंत मोठा चालू झालाय. पाऊस पडतोय, चांगलीच गोष्ट आहे. पाऊस काही वाईट नाही, पाऊस पण चांगलाच आहे. आता नाही, गावाकडे चांगला आहे. ते जाऊ द्या. आता तर चला आपण जाऊ घराकडे, नाहीतर पावसामध्ये भिजून आपली हालत खराब होऊन जाईल. आता निघू घराकडे, कसं तरी पावसामधून वाचून करून म्हणजे न भिजता जाऊ घरला. आता झाला पाऊस पडतोय आणि आपल्याला घरला जायला भेटत नाही, तर तिकडे थांबून जाऊ. पण तिकडे पण भिजत होतो त्यासाठी. बघा सहारा भेटला तिथं थांबायचं नाही का. सहारा जसा भेटला तसा हात धरायचा, असं काही. तर ते जाऊ द्या. आता मस्तपैकी पाऊस उघडला ना, जाऊ घरी वगैरे जाऊ. कपडे तर चेंज करावं लागणार. उगतच फोकट पाकट आजतो 1 घंटाभर साठी मागे बाहेर, आणि बाहेर येऊन भिजलोय. आता घरी जाऊन आणि शिवा खायच्या, मग शिवा तर खायचंच भाई. मग कपडे वगैरे चेंज करायचे. तर आता पाऊस कधी थांबल काय माहिती. काय बघा पाऊस किती जोरदार होतो. पाऊस तर एकदम जोरदार होतो भाई. आता थोडा हलका फुलका झालाय आणि त्यामध्येच आपण जाऊ घरला.